नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणारा सध्याचा 7वा वेतन आयोग येत्या काही महिन्यांनी 10 वर्षाचा होणार आहे. 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला असून वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू केला जातो. यानुसार नवीन 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान हीच बाब विचारात घेता केंद्रातील सरकारकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली. 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला. दरम्यान 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिल्यानंतर आता सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नजरा त्यांचे पगार आणि पेन्शन किती वाढतील यावर आहे. खरे तर कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरवर आधारित असतो. यामुळे 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर हा नेमका किती असेल किंवा यावरच कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित हे ठरणार आहे. दरम्यान आता याबाबत एक नवीन अपडेट हाती लागली आहे. या नवीन अपडेटमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार आहे, कारण की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा दुप्पट होणार नाही असा दावा केला जातोय. नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी अलीकडेच असे म्हटले आहे की फिटमेंट फॅक्टर मागील वेळेपेक्षा कमी असू नये. ते कमीत कमी 2.57 किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. मागील वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर हे 2.57 ठेवले होते. मग यावेळी यापेक्षा कमी कसे असू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. NCJCMचे सचिव म्हणाले की आम्ही 2.86 फिटमेंट फॅक्टरची मागणी करू. जर सरकार या प्रस्तावावर सहमत झाले तर किमान वेतने 18,000 रुपयावरून 51,480 रुपयापर्यंत जाईल आणि किमान पेन्शन हे 9,000 रुपयावरून 36,000 रुपयापर्यंत वाढेल. जर 8व्या वेतन आयोगाने 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली तर किमान वेतन हे 18,000 रुपयावरून 46,260 रुपयापर्यंत वाढू शकते, तर किमान पेन्शन हे 9,000 रुपयावरून 23,130 रुपयापर्यंत वाढू शकते. मात्र माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांचा विश्वास आहे की 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू होणे जवळपास अशक्य आहे. 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 च्या आसपास राहू शकतो. यामुळे सुभाष गर्ग यांनी सांगितल्याप्रमाणे जर फिटमेंट फॅक्टर 1.92 च्या आसपास राहिला तर कर्मचाऱ्यांचा पगार हा दुपटीने वाढणार नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा होणार आहे. तथापि याबाबतचा निर्णय हा 8व्या वेतन आयोगाच्या समितीच्या शिफारसीनंतरच केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे. यामुळे आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर काय असेल हे कर्मचाऱ्यांना आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.